आता पाहूयात क्रीडा क्षेत्रातील बातम्या। दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात 98 धावांनी विजय मिळवलाय। केशव महाराजच्या 5 विकेट्सने ऑस्ट्रेलियाचं कंबरडं मोडलं, तर तेंवा बावुमा, एडेन माक्रम आणि मॅथ्यू ब्रिस्के यांनी ही अर्धशतकं झळकावली आहेत। आशिया चषक स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा अखेर झाली आहे। सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 9 ते 28 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेसाठी मैदानावर उतरणार आहे। भारताला अ गटात यजमान यूएई, पाकिस्तान आणि ओमान यांचा सामना करावा लागेल। आशिया कप 2025 साठी भारतीय संघाची घोषणा झाली असून श्रेयस अय्यरला संघात स्थान मिळालेलं नाही। निवड समितीने काही मोठे निर्णय घेतले असून शुभमन गिल उपकर्णधार म्हणून पुनरागमन करणार आहे। यशस्वी जयस्वाल आणि वॉशिंग्टन सुंदर राखीव खेळाडूंमध्ये आहेत। आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघातील 7 खेळाडू पहिल्यांदा आशिया कप स्पर्धेत खेळताना दिसेल। अभिषेक शर्मा, शिवम दुबे, जितेश शर्मा, वरुण चक्रवर्ती, संजू सॅमसन, हर्षित राणा आणि रिंकू सिंह या खेळाडूंची पहिल्यांदाच स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे। आशिया कप स्पर्धेत शुभमन गिलच्या खांद्यावर उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवली आहे। यावर सूर्यकुमार यादवनं वक्तव्य केलंय। शुभमन गिलनं आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती। त्यानं या स्पर्धेत 24 षटकार मारले होते, त्यामुळे त्याला संघात घेणं योग्यच आहे असं सूर्यकुमार यादव म्हणालाय। रोहित शर्मानं त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी ठेवली आहे। त्यानं स्टे सेफ अँड टेक केअर असं म्हटलंय। पावसामुळे मुंबई उपनगरातील लोकांनी काळजी घ्यावी असं त्यानं आपल्या इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून म्हटलंय। महिला वनडे वर्ल्ड कप 2025 साठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे। भारतीय संघात शफाली वर्माला स्थान मिळालेलं नाहीये। भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा डायमंड लीग 2025च्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरलाय। सिलेसिया स्टेजनंतर नीरजनं अंतिम टेबलमधील 15 गुणांसह तिसरं स्थान पटकावलंय। 27 आणि 28 ऑगस्ट रोजी स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे ही स्पर्धा होणार आहे। रोहितनं आपल्या नेतृत्वात 2024 सालचा T20 विश्वचषक भारताला जिंकून दिलेला आहे। दरम्यान त्याचा हा विजयाचा आलेख पाहता भारतीय संघाचा भाग असलेल्या अंबाती रायडू या मोठ्या क्रिकेटरनं एक महत्त्वाची मागणी केली आहे। 2027 साली होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडेच असायला हवं असं मत अंबाती रायडूनं व्यक्त केलंय। पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं फलंदाज बाबर आझम आणि यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान यांना श्रेणी अ मधून श्रेणी ब मध्ये टाकलंय। बोर्डानं मंगळवारी नवीन केंद्रीय करारासाठी 30 खेळाडूंची यादी जाहीर केली। यामध्ये खेळाडूंची संख्या 27 वरून 30 करण्यात आली आहे।